हाय हॅलो नमस्कार. मी सुप्रिया तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. आता मी छोटे छोटे मिनी व्लॉग बनवणार आहे, कारण 10-15 मिनिटाचे ब्लॉग बनवते पण त्याला व्ह्यूजच येत नाहीत, खूप कमी व्ह्यूज असतात. तर त्यासाठी मी आता मिनी व्लॉग्स बनवणार आहे. आजचा व्लॉगही रुटीन रिलेटेडच आहे, तर व्लॉग पूर्ण पहा, स्टे ट्यून. इथं मी आज नाश्त्यामध्ये बनवली आहे पावभाजी. श्लोकला पावभाजी खूप आवडते आणि तो लागला होता की मम्मा पावभाजी बनव. मग इथं मी अथर्वचं ताट रेडी केलं आहे, दोघांना पण नाश्ता दिला आहे. श्लोक म्हणतोय खाताना शूट आमचं घेऊ नको, म्हणून बॅक साईडनी मी त्यांचं लक्ष नसताना शूट घेतलं आहे. दोघांना पण कॅमेऱ्यासमोर यायला नाही आवडत. आणि आता कुकर लावायची तयारी सुरू आहे. श्वेता कुकर लावून घेते आहे, आमटीला डाळ लावणार आहे. त्यानंतर मेथीची भाजी आज बनवणार आहे, ढबू मिरची बनवणार आहे आणि कोबीची भाजी बनवणार आहे. त्यानंतर मम्मीने एक कणीस होतं तर ते पण कुकरमध्ये घाल म्हणून सांगितलं, म्हणून तर मी कुकरमध्ये कणीस घालते आहे. त्यानंतर तोंडी लावायला गाजर आणि मुळ्याचं लोणचं बनवणार आहे. आता इथं वेळीवरती मी भाज्या चिरते आणि खाली बसून आता श्वेताला भाजी मिरची कांदा वगैरे सगळं काय लागेल ते चिरून देते. त्यानंतर कोबी पण आता भाजीसाठी चिरून देणार आहे. त्यानंतर लसूण वगैरे सगळं सोलून देते, म्हणजे मग दोघी मिळून केलं की स्वयंपाक पटकन आवरतो. कारण नाश्त्याचंच आमचं आवरायला सगळं 11 वाजतात, कारण प्रत्येकाचं वेगळं वेगळं असतं. आता पावभाजी केली होती पण अंकल पावभाजी खात नाहीत, मग त्याच्यासाठी आंटीने त्यांच्यासाठी उपमा बनवला होता. असं सगळ्यांचं वेगळं वेगळं असतं, त्यामुळं नाश्ता आवरायलाच 11 वाजतात आणि त्याच्यानंतर आमची स्वयंपाकाची तयारी सुरू असते. इथं कुकरही खाली खाली लावला आहे, म्हणजे व्हिडिओमध्ये मी व्हॉइस ओव्हर केलेला आहे, कारण शेजारी घराचं बांधकाम चालू आहे आणि त्यांचा स्लॅब आहे आणि आवाज खूप येतो आहे, म्हणून मग मी आजच्या व्हिडिओला व्हॉइस ओव्हर केला आहे. आता इथं श्वेताने पिवळ्या कलरचा कोबी केला आहे, कारण तो आवडतो. त्यानंतर कोबीची भाजी झाल्यानंतर मी इथं मेथीची भाजी करून घेते आहे. भाज्यांचा शॉर्ट व्हिडिओ पण मी अपलोड करणार आहे, ते पण पहा. शॉर्ट व्हिडिओला प्रतिसाद चांगला असतो, पण मोठ्या व्हिडिओंनाच व्ह्यूज कमी येत आहेत, त्यामुळे आता मिनी व्लॉग टाईप व्हिडिओ बनवण्याचं ठरवलं आहे. माझे टोटल सबस्क्रायबर 8,000 आहेत, पण सगळ्यांना लिंक वगैरे यूट्यूब रिकमेंड करतं का नाही काय कळत नाही. कारण 100च्या आतमध्येच आता मोठ्या व्हिडिओना व्ह्यूज यायला लागलेत. चॅनल ओपन केल्यानंतर पहिल्या वर्षी तर मी रेग्युलर व्हिडिओ टाकले होते, त्यानंतर गॅप खूप झाला होता. त्यानंतर मध्ये तर व्हिडिओ टाकतच नव्हते, मोठे व्हिडिओ. कधीतरी शॉर्ट व्हिडिओ वगैरे किंवा फिरायला गेल्यानंतर मग ते लाँग व्हिडिओ टाकत होते, त्यामुळे बहुतेक असं असावं. आता इथं भाज्या तर तयार झालेल्या. हे गेले होते मातीला, तर तिथून यायला त्यांना वेळ झाला आहे आणि आत्ता त्यांची आंघोळ वगैरे आवरली आहे. आता आमचा स्वयंपाक वगैरे आवरला आहे आणि श्वेता गॅस स्वच्छ करून घेते, तोपर्यंत मी हॉल वगैरे सगळं झाडून घेते. आता सकाळी एकदा कचरा काढून घेतला आहे आणि काकू येऊन फरशी वगैरे पुसून गेलेत, पण पुन्हा कचरा सगळा पडतो म्हणून मी अनेकदा झाडू मारून घेते आहे. आणि आमचं चाफ्याचं झाड खूप मोठं झालं आहे, त्यामुळे असं भिंतीवर चढून मग यांना फुलं काढावी लागतात. आणि संगमेश्वरला बागेतल्या गणपतीला वगैरे फुलं घेऊन जातात. त्यानंतर इथं कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे आणि खूप आवाज येतो आहे, त्यामुळे मग आजच्या व्हिडिओला व्हॉइस ओव्हर केला आहे. आता इथं स्वयंपाकात आज डाळीची आमटी बनवली, शिमला मिरच बनवली, त्यानंतर मेथीची भाजी बनवली, कोबीची भाजी बनवली, त्यानंतर तोंडी लावायला लोणचं बनवले, गाजर आणि मुळ्याचं. आणि इथं सकाळी मम्मीने शेंग बनवली होती. आता फक्त चपाती बनवायची आहेत, कारण मग जेवताना गरम गरम बनवून देते. आता यांना मी जेवायला 12 वाजले, त्यामुळं जेवणच जावं म्हटलं. इथं मी सॅलड दिलं आहे त्यांच्यासाठी आणि चपाती मग गरम गरम बनवून देते. चपाती बनवण्यासाठी नवीन तवा आणलेला आहे, पण ह्या जुन्या तव्यातच चपाती छान भाजल्या जातात म्हणून त्यातच बनवते. आणि किती जरी भाज्या केलेल्या असल्या तरी यांना एका वेळी एकच भाजी खातात ते. आता इव्हनिंगचा टाईम झाला आहे आणि अंकलला चहा पाहिजे, तर त्यांच्यासाठी मी आल्याचा चहा ठेवला आहे. आणि श्लोक पण स्कूलमधनं आला आहे, तर त्याला पास्ता पाहिजे होता, तर एका साईडला मी पास्ता पण शिजायला ठेवला आहे.
आज सोमवार आहे तर संध्याकाळी जेवणामध्ये काहीतरी स्वीट बनवायचं होतं, बासुंदी बनवायची होती, पण वेलची पावडर संपलेली होती. त्यामुळे मी आता वेलची पावडर बनवून घेते. वेलची गॅसवर थोडीशी गरम केली की ती मिक्सरमध्ये छान ग्राइंड होते. त्याची एकदम बारीक पावडर बनावी म्हणून मी त्यामध्ये 1 चमचा साखर ॲड करते. म्हणजे एकदम बारीक पावडर मग त्याची तयार होते. आता हे थोडंसं थंड झालं की मी मिक्सरमध्ये फिरवून घेतलं आहे आणि पाहू शकता छान बारीक पावडर तयार झाली आणि ते आता मी बर्नीमध्ये स्टोअर करून ठेवणार आहे. अथर्व आज आंटीबरोबर सोमवारच्या बाजारात गेला होता, तर तिथून तो आता मंचुरियन आणि दाबेली घेऊन आला आहे स्वतःसाठी. आणि श्लोकसाठी मी घरातच पास्ता बनवला आहे, व्हेजिटेबल पास्ता. तर तो खाऊन आता त्याचा रिप्लाय पहा. पास्ता खाऊन झाल्यानंतर श्लोक आता होमवर्क करायला बसला आहे आणि वाटीत आवळा चिरून घेतला आहे. आवळा खात खात होमवर्क करायला आहे. तर आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते. गुड नाईट, स्वीट ड्रीम.